पाहिल्या आजचा दिवस कसा येतोय. पहिला बॉल फेस केलाय या स्पर्धेतला भावेशने. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 3 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. विकेट गमावली आहे वाई 11 बोनखोडे टीमने. धावफलकावरती धावा केवळ 3 आहेत. वातावरण शांत आहे आणि त्याला अशांत बनवण्याची आवश्यकता आहे फलंदाजांना. आलोर फुलतो होतो ऑन साईडला. मेंदू मनगट एकत्रित आणलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. उमर खान फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. उमर खान बाउंड्री रायडर म्हणून ही प्रो ऍक्टिव्ह आहे. वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळाल्यात. काही अंशी अनेक वेळेला यष्टांच्या पाठीमागे उमर खानला आपण पाहतो. यष्टांच्या समोर आहेत. फ्रंट ऑफ दी स्क्वेअर डीप मध्ये त्यांना आपण पाहतोय. फलकावरती धावा दुहेरीच्या मदतीने जिथे 5 बनलेले आहेत. 5 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात येत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल एकापेक्षा जास्तीचं काही नाही. रोहित यादव जदवर फेकी करेल तदवर घेतली जाणारी केवळ एकेरी धाव. या षटकामध्ये केवळ 6 आल्यात. बिलालची गोलंदाजी वरच्या दर्जाची. कारण मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 2 धावा. या षटकामध्ये 6 विकेट देखील दोन्ही मॅच मध्ये आपण त्याने पहिल्या षटकामध्ये मिळवलेली आहे. धाव फलकावरती बनतात त्या 6. एक फलंदाज बाद. जैन येतो दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. ऋषभ जैनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो दाखवत असताना पाहायला मिळेल. मुंबईच्या प्रभादेवी विभागातील हा खेळाडू आहे. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी त्यालाही जाणलं जातं. मागील मॅच मध्ये एक षटक खर्चिक साबित राहिला होता. भावेश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल खाली राहिलाय. एक्सपेक्ट केलं होतं बॉल उसळी घेईल परंतु बॉल खाली राहतोय आणि त्याच कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला आला होता. अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुल करण्यासाठी आधीच विचार बनवला होता मोठ्या स्ट्रोकचा. फलकावरती धाव बनले ते केवळ 6. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला. लांब लचक उत्तुंग आकर्षक अद्भुत टोलजंग स्ट्रोक षटकार. हवेच्या बॅटमधून निघणाऱ्या या बॉलला जीपीएसच लावावा लागेल. एवढा लांब मारलाय ना त्याला ट्रॅक करणं ही पॉसिबल नाहीये. षटकार आलाय. भावेश पुन्हा ट्रॅकर समोर. यावेळेला डाऊन टू ग्राउंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. पवारांची आज मात्र दहशत मैदानाच्या आतमध्ये. पवारांची दहशत काल पण आज पण आणि उद्या पण. लांब लचक फटके मैदानाच्या आतमध्ये भावेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 18 बनलेल्या एक फलंदाज बाद. 18 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येते. एकेरी धाव इथून कंप्लीट होतीये. एक कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. भावेशला ऑफ स्ट्राईक जास्तीचं ठेवावं ऋषभ जैन याच्याकडेच कल त्याचाही पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19. 19 ऑन दी बोर्ड. 19 ला 1. ऋषभ जैनचं हे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावफलकावरती 19 आहेत. 7 बॉल 16. बॅटिंग करतोय एका बाजूला भावेश. जिथे सूरज आहे ऑन स्ट्राईक वरती. जिथे 2 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून. पुढचा चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. स्कीट झाला होता. गुडघ्यापेक्षाही उंची मिळाली नाही. गुडघ्यापेक्षाही खाली राहिला होता बॉल. त्या कारणास्तव चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. बॅट आणि बॉलचा
संपर्क नाही आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू गोलंदाज रिषभ. हा लोअर फुल टोच होता, मिसक्यूट झालाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न पैकी स्क्वेअर झाली आहे, त्याचा फायदा निश्चित होईल. 2 धावा कंप्लीट. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21-21 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. वायू 11 बोनखोडे या टीमची धावसंख्या 21-1. अगदी वेगाने त्यांनी गोलंदाजी देखील करत असताना पाहायला मिळाला. फलंदाजांच्या मनामध्ये अगदी काहूर माजवणारी गोलंदाजी करतोय बिलाल शेख. भावेश पवार स्ट्रायकर एंडला हा लोअर फुल टोच पाहायला मिळाला होता. सिंगल निश्चित येते. भावेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला खेळाडू नाहीये, त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र आणखीन एक खेळाडू दुर्भाग्यवश रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहाचा बळी पडलाय आणि सूरज केणे आउट. खारदांडा पोलीस स्टेशनला आता FIR लिहायला गेली बॉलची. एवढा लांब मारलाय. षटकार. at 28 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघाला. वेग पहा, प्रचंड वेग. रफ्तारचा राजा मैदानाच्या आतमध्ये चीता कॅम्प एक्सप्रेस गोलंदाजी करतोय. बिलालला आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 28 ऑन दी बोर्ड आहेत. 28ला 2. रणनीती स्पष्ट आहे. मारायचं तर टॉप चालत मारायचं आणि जो कार्यक्रम आहे तो योग्यरित्याच केला भावेश पवारने. पुढचा चेंडू हा लोअर फुल टोच होता. पिकअप स्ट्रोक. ऑन साइडला उंची चांगली प्राप्त झाली आहे आणि लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चौतीसला 2 आहेत. 34ला 2 फलंदाज बाद. उजव्या यशीच्या बाहेरचा बाहेरून जाणारा चेंडू इथून पाहायला मिळाला. दिशाहीने एक सामना ज्या ज्या वेळेला भावेश मैदानाच्या आतमध्ये येतो ना, कठीण परिस्थितीमधून संघाला बाहेर काढणारा खेळाडू आहे. रायगड आणि ठाणे आणि त्याच वेळेला रेस्ट ऑफ इंडिया ही मॅच ज्यावेळेला रतनबुवा स्मृती चषकामध्ये झाली त्यावेळेला काय बॅटिंग केली होती खेळाडूने.
मैदानाच्या आतमध्ये आला आणि 70-70 स्पोर्ट्स वाहिनीवरती 1,25,000पेक्षा जास्ती ते प्रेक्षक होते. एकाच वेळेला यावेळेचा बॉल लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, धाव मिळतील त्या 4. या फटका पहा, दर्जेदार चौकार. ला 2, 35 लॉस. 35 बनलेल्या आहेत. मॅच मध्ये कमबॅक झालाय वायू 11. याही वेळेचा समोरच्या बाजूला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. गोईच्या मध्ये बिलाल बाहेर जाईल आणि त्याच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये बिलालने पहिले षटक 2 धावांचं, दुसऱ्या षटक 19 धावांचं हाताळलं. अमीनजी शेख साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. .43 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं 28 धावा बिलालने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. 43 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल नजमुल मंडल, पहिलाच बॉल, पिकअप स्ट्रोक, स्लॉक स्वीप, मॅग्निफिसंट बॅटिंग, षटकार. इथे मात्र कारदांडा कोळीवाडा मैदानावरून बॉल दांड्यामध्ये मारतोय, तर एका बाजूला नजमुल मंडळ थेट समुद्रात. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बाहेर निघणारा रोहित यादवचा चांगला पाहायला मिळालाय. 49 ऑन दी बोर्ड आहेत. 2 फलंदाज बाद झाले आहेत. 49 ला 2 आहेत. रोहित यादवच्या अगेन ज्या रीतीने स्ट्रोक आपण पाहिले, यावेळेस चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा, हाही वळण घेणारा जास्तीचा बाहेर निघालाय. व्हाईट बॉल येतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात आलाय. उमर खान DRS आहे आपल्याकडे, त्याचा वापर तो करतोय. अतिरिक्त त्याची बाहेर निघाला होता बॉल, जास्तीचं वळण घेणारा पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव इथे मात्र पाहायला मिळत आहे पंतांनी हेरलं होतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॉल एक्झॅक्टली कुठून निघून गेला हे पाहिलं जाईल. साशंकता निर्माण झाली आणि त्याचं निरसन 70-70 लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. फिल्डिंग टीमने DRS घेतला होता. बॅटेच्या रीच मध्ये बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटेची रीच वाढते ज्या वेळेला तो शफल करतो. आई बॉल बाहेर अगदी जास्तीचा बाहेर निघणारा राहिला होता. यावेळेला कोणती साशंकता नाही आहे. यष्टीरक्षक आणि पंचांच्या मनामध्ये देखील ही अवांतर धाव आली. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 50 कम्स अप. 50 बनल्यात. 2 फलंदाज बाद. चेंडू इथून पाहायला मिळाला, डावी यशी सोडून जाणारा राहिला होता, दिशाहीन आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 51 बनलेले आहेत. ही जे एक्स्ट्राच्या रन्स आहेत ना, ही विंडो शॉपिंग जी काय चालू आहे ना, ती थांबवावी लागेल, कारण रन्स येत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं नजमुल मंडलने चांगले स्ट्रोक खेळलेले आहेत. तो स्ट्रायकर एंडला 3 बॉल 6 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. भावेची बॅटिंग पाहिली, 13 बॉल मध्ये 37 वरती तो नॉट आउट आहे. आणि याही मॅच मध्ये त्याने धुमाकूळ जिथे घातलेला पाहायला मिळालाय, कारण पहिल्या मॅच मध्ये
बॅटिंग त्याला तितकीशी आली नव्हती वाट्याला. आघाडीच्या जोडीने धावा बनवल्या. यावेळेला हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हेलिकॉप्टर उडाला आणि लँडिंग देखील झाली आहे सेफ. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. लगा तो सिक्स. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि तोही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 57 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. मॅच मध्ये कमबॅक झालाय. 57 बनलेल्या 4 बॉल 12 वरती नजमुल मंडल बॅटिंग करतोय. 13 बॉल 37. भावेशला आपण पाहतोय 57 2 आहेत. पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू उंच चाललाय. आता बॅटला लळा लागलाय. केवळ षटकारांचा पहाडा बोलला जातो मैदानाच्या आतमध्ये आणि राडाच केला या दोन्ही फलंदाजांनी. षटकार. मार्क वरती तो दाखल होत असताना मला मिळेल. षटक क्रमांक 5. रन्स आलेल्या आहेत. 63 बनल्यात. 63 ऑन दी बोर्ड. होय शेवटचा षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. त्यामुळे हे शेवटचं षटक आहे, विसरून चालतं का नये. 70 स्पोर्टची न्यू लॉन्चिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. न्यू लॉन्चिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. अगदी मान्सूनच्या माध्यमातून या न्यू लॉन्चिंग तुम्ही पाहत आहे. विविध तऱ्हेतऱ्हेच्या अगदी डिझाईन्स असलेल्या ब्रँडेड टी शर्ट्स सातत्याने पाहायला मिळत आहेत. सिवले शॉर्ट ट्रॅक पॅन्ट्स, अगदी चांगल्या दर्जाच्या डिझाईन्स आणि त्याहूनही अधिक चांगले क्लोथ्स. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, जिथून एक सिंगल घेतली जात असताना पाहायला मिळते. एकेरी धाव आली आहे. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या त्या 64. भावेशला नॉन स्ट्रायकर एंडवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न ऑफ स्ट्रायकरला तो पाहायला मिळतोय. जितका काळ भावेश ऑफ स्ट्राईक राहील ना, हे संघासाठी पत्त्यावरती पडणार आहे. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला पाहायला मिळेल, ते एका बाजूला जयेश इलेव्हन NDN आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे. ती अर्थात ताई पॅकर्स पालघर. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. यावेळेचा बॉल नजमुल मंडल रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच केलाय. डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. स्ट्रेट अँड ग्रेट. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सरळ बॅट नाही, इथून षटकार आला नजमुल मंडलच्या बॅटमधून. 7 बॉल 24. तो नॉट आउट. 70 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. प्रचंड वेगाने बॅटची कडा यष्टीरक्षकाचा भेद नजमुल मंडलने प्रांजल मनाने कबुली दिली आहे. होय बॅटला बॉल ब्रश झाला आणि यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. धक्का लागला. 3रा फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कबीर सिंग दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भाईंदरच्या घोडदेव विभागाला बिलॉंग करणारा, गावाला बिलॉंग करणारा एक युवा आणि जिगरबाज खेळाडू. ISPL मध्ये ज्याला आपण खेळताना पाहिलेला असा खेळाडू कबीर सिंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणखीन एक लेफ्टीची आवश्यकता होती आणि लेफ्टी आलाय. आता एकाच वेळेला 2 लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये 70 बनल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय.
आणि म्हणून की काय लेफ्टीला इन्व्हाइट करण्यात आता कबीर सिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेस बॉल बाहेर टाकला जातोय, अधिकचा बाहेर निघणारा स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, विकेट सॅक्रिफाईस करतोय इथून कबीर सिंग. धक्का लागत असताना मला मिळाला तो चौथा, आल्या पावली माघारी परतलाय फलंदाज बाद. नवीन बॅटर सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळतोय. 70 धाबा दाबलकावरती बनल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 आल्या आणि तदनंतर आपण पाहिलं ना अमन मनियारने चांगलं कमबॅक केलेलं मला मिळालंय. चला नेक्स्ट मॅच 2 लुझिंग टीमला आपण इन्व्हाइट करतो आहोत. तिचा टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच. टाई पॅकस पालघर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जयेश शिलबंदा इंडियन. यावेळेस बॉल लिडिंग एज क्षेत्ररक्षक नाही आहे. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न, भावेश स्वतःकडे स्ट्राईक निश्चित ठेवेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे मात्र बाद होत असताना मला मिळेल. आणखी नाही धक्का लागला. फलंदाज इथून मात्र 5वा होतो आउट. केवळ आणि केवळ धावा आल्यात त्या 8. रन्स आलेले नाही. फलंदाज बाद झाल्यात. 71 बनलेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सुजल आला बॅटिंगसाठी. सुजल भोईरला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. 71 आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. शेवटचा एक चेंडू राहिला. शेष फटका किती विशेष येतो पाहूया. चला टॉस करण्यात येईल. दोन्ही टीम कॅप्टन या. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये व्हायला हवा. हाफ ट्रॅकर होता आडवा. बॅटने ऑन साइडला चेंडू बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. 16 चेंडू आणि 43 धावांची विस्फोटक विध्वंसक खेळी भावेश पवारच्या बॅटमधून बाला मिळाली. तब्बल 75 बनल्यात. 76चं टार्गेट चौकार. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीम कॅप्टन आहे. एका बाजूला जयेश इलबंदा इंडियन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मला मिळणार आहे टाई पॅकर्स पालघर. चला दोन्ही टीम कॅप्टन या. टॉस आपण प्रथमतः करतो आहोत. इनिंग ब्रेकमध्ये मिड इनिंगमध्ये टॉस व्हायला हवा. टॉससाठी या. चला ताई पॅकर्स पालघर टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. जयेश इलेव्हन इंडियन टीम कॅप्टन. चला त्वरित येऊ द्या. टॉस करण्यात येईल. चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. दोन्ही लुझिंग टीम आहेत. आपण सुधीरजी तरकारी साहेबांना विनंती करूयात. पुढच्या मॅचचा टॉस होईल. एका बाजूला ताई पॅकर्स पालघर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत जयेश इलबंदा इंडियन.
याच एका विभागातील संघ एक लोकल बॉयज पाहायला मिळणार आहेत. हेड इज अ कॉल. तेल आलेला टॉस जिंकला ताई बॅकर्स पालघर टीमने. प्रशांत, टॉस जिंकलेला आहे. एक मॅच आपण गमावलेले आहेत. काही खेळाडू उशिराने पोहोचले, त्याचा तितका बेनिफिट मिळाला नाही असं कारण आहे की काही प्रदर्शन तेवढं चांगलं झालं नाही गोलंदाजांचं. काय म्हणशील? नाही, विकेट गोलंदाजांसाठी थोडी टफ आहे. थोडे एफर्ट लावून गोलंदाजी करावी लागेल आणि आम्ही टॉस जिंकून पहिल्यांदा फील्डिंग करू. आता संपूर्ण खेळाडू आलेले आहेत का? कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगली मॅच पाहायला मिळेल कारण का हा सामना डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये आहे. जिंकल्यानंतर अस्तित्व कायम राहणार आहे. त्यामुळे कसं पाहतोस या मॅचकडे? खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. जिंकण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा असतील. टॉस आप जीते तो क्या डिसीजन लेते और कुछ चेंजेस करना चाहोगे क्या आप अपने टीम में? अभी तो 2 प्लेयर चेंज रहेगा और टॉस जीतते तो हम लोग भी फील्डिंग करते। प्रवीण, पहला मुकाबला इतना अच्छा गया नहीं जिस तरह से खिलाड़ियों ने खेला था. लोकल बॉयज को आपने ज्यादा से ज्यादा प्रमोट किया है, चांस दिया है. तो क्या कहना चाहोगे? जयेश 11 टीम इस साल कुछ ज्यादा प्रतियोगिता खेलते दिखाई देगी? एक्चुअली जो दो ओनर था, उसने बोला लोकल लोग को ही लेके खेलो। इसके लिए मैंने बाहर के लोग को लिया नहीं। मुझे कॉल आया था अच्छे लोग का नाम नहीं बोल सकता, लेकिन मैंने उनको भी बोला कि हम लोग यंगस्टर ही खेलेंगे क्योंकि उनको चांस नहीं मिलता है, तो इसके लिए। इस मैच को कैसे देख रहे हो? पहला मैच तो हार चुके हो, इस मैच को जीतोगे तो प्रतियोगिता में आप बरकरार रहोगे. उसके लिए जीत कितनी बड़ी रहेगी आपके लिए? ज़रूर सर, जीत तो बहुत इम्पोर्टेंट है। अभी अभी नॉकआउट ही है, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा। चला, शुभेच्छा असतील. प्रवीण होता. टॉस झालेला आहे. ताई बॅकर्स पालघर संघाने टॉस जिंकला. महत्वाची मॅच आहे. थर्ड मॅच पाहायला मिळणार आहे. चौथा सामना पाहायला मिळेल जिथे डू ऑर डाय. टॉस जिंकलाय ताई बॅकर्स पालघर टीमने. दे विन द टॉस. दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि जशी या पुढच्या सामन्याला या उत्तरार्धाला सुरुवात होईल, रन चेसला सुरुवात होईल. 77 धावसंख्येचा करायचा पाठलाग. काय घडतं काय बिघडतं या आपण आवाजामध्ये बदल करूयात. प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अमय लाड चक्रीय नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि पहिलाच बॉल थोडासा चक्रावून सोडणारा होता असं म्हणायला हरकत नाहीये. टप्पा पडल्यानंतर जसा बॉल बाउन्स झाला बाईच्या स्वरूपात 1 रन. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि यावेळेला मात्र सांगतायत हाईट फॅक्टर आहे का आणि बॅटरने यावेळेला जरूर रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण चेक करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत सादिक राजापूरकर सर यावेळेला पाहायला मिळत आहेत. बाउन्स परिपूर्णतः मिळाला होता परंतु इथे तो आवाक्याच्या बाहेर आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 76 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि पहिलाच बॉल यावेळेला बाईच्या स्वरूपात 1 रन. गेल्या मॅच मध्ये उमर खानने जी बॅटिंग केली होती तीच करावी लागेल. मुजम्मिल यांना सुद्धा आपण पाहतायत. या बॉलला उमर खानने मात्र उडवलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. आमच्या कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी खणखणीत षटकार. 6. होता सरळ बॅटचा वापर केला होता. त्यानंतरचा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अप्परकट खेळलेत. थर्ड मॅन पुढे सरसावे तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्वर्गीय प्रशांत 11 रायगड टीम 8 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. सुरुवात तर चांगली झाली उमर खानच्या बॅटमधून. गेल्या मॅच मध्ये सुद्धा उमर खानने अप्रतिम बॅटिंग केली होती. तीच कदाचित कन्सिस्टन्सी ठेवण्याचा विचार माइंडमध्ये असेल. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. शफल झाले परंतु इथे फिल्डरला निवडलं आणि अप्रतिम हा झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना फर्स्ट विकेट डाऊन. मुजम्मिल बॅक टू द डगआउट. 8 ला पहिला धक्का.
पहिली सफलता हाती लागली. मग लाड यासाठीच ओळखला जातो. अप्रतिम बॉल डिलिव्हर करत असताना दुसऱ्या बॉलवर षटकार आला तर काय झालं? माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे, क्षमता आहे विकेट घेण्याची. अवला चांगला फिरवलाय. त्यासाठीचा गोलंदाज चक्री या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूकडे. काय बॉल फिरवला होता. बॉल बरोबर टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. त्यानंतरचा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेले. 76 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांमध्ये चांगली बॅटिंग केली भावेश पवार. सर भावेश पवार नाव मात्र अप्रतिम पाहायला मिळतं. खूप खडतर प्रवास आणि त्यानंतरचा आज स्वतः एक ब्रँड. पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये पुन्हा एकदा कॉर्डिनेशन नाहीये. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. नेहमीच म्हटलं जातं की एखाद्या ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना आणि ते भावेश पवार यांनी स्वतःला ब्रँड बनवलं. सध्या आपण पाहताय 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण जर्सी पाहतायत. ब्रँडेड अप्रतिम अगदी टेक्सटाईल पार्क कोंडगाव या ठिकाणी आपण या शोरूमला भेट द्या 70-70च्या आणि वेगवेगळ्या कलर्सच्या आपण पाहतायत. जबरदस्त जर्सी आपण पाहू शकाल. सेंडो आहेत, स्लीवलेस आपण पाहू शकतायत. ब्रँडेड ट्रॅक आपण पाहू शकाल. ब्रँडेड बॅट आपण पाहताय 70-70च्या माध्यमातून. अस्मिता टेक्सटाईल पार्क कोनगाव भिवंडी या ठिकाणी आपण या शोरूमला 70-70च्या भेट अवश्य द्या आणि मन पसंतीता आपण शॉपिंग करू शकता. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळून काढले या बॉलला. एक नंतर डेफिनेटली मेल ऑन ड्राईव्ह खेळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 11 या धावसंख्येवर 11ला 1. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगला बॉल जबरदस्त गोलंदाजी करत असताना भावेश पवार यांना आपण पाहताय. सध्या भावेश पवार आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला असा गोलंदाज आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. 2 बॉलचा खेळ झालाय. हलक्याशा हाताने उमर खानला मजबूर केलं. फक्त प्लेसमेंट अप्रतिम पाहायला मिळते. एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला आणि विथ द बॉलने सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर बरोबर तो फलंदाजाला रीड करतो आणि त्यानुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ऑन साईडला नो लुक शॉट करण्याचा प्रयत्न जरूर होते. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहतायत फलंदाज बाद होताना ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. शफल झाले होते. बरोबर मिडल स्टंपला आले आणि महेंद्र लोखंडे सरांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. गुड डिसिजन. फलंदाज बाद. Back to the dugout. ची किताब मात्र हे सातत्याने आपण पाहतायत. 12ला 2.
आतापर्यंत आपण पाहू शकाल. आणि सध्या आपण पाहताय 70 बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्ड फॉर रेन, मेड टू परफॉर्म. कॉन्टॅक्ट 8699370707 त्या बॅटेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अप्रतिम. बिलीव्ह अँड अचीव्ह टॅगलाईन सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. सध्या 2 फ्रेम मध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला गोलंदाज अमय लाड, भावेश पवार विकेट किपरच्या भूमिकेत. हर्ष अडसुळ आपण पाहू शकतायत सध्या ऑर्गनायझरच्या भूमिकेत. त्यांच्या ऑन स्क्रीनवर चांगली बॅटिंग केली होती सकाळी हर्षने. पुन्हा एकदा मात्र ती संधी येईल, नो डाऊट अबाउट इट. बॉल पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा होता. हीच खासियत, ही खूबी राहिले, स्पेशालिटी राहिले अमय लाडच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना मग समोरचा फलंदाज त्याने मागील मॅच मध्ये किती धावा केलेत हे त्याने पाहिलेलं नाहीये. मला आता माझा परफॉर्मन्स दाखवायचा आहे, क्लास दाखवायचा गोलंदाजीचा. खूपच बाहेर निघणारा हा बॉल डेफिनेटली होता. नजमुल पुढे सरसावत असताना वाईट +1 अशा 2 रन्स मिळत असताना एकंदरीत रन्स नाहीये, एकच वाईटच्या स्वरूपात मिळेल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती जवळजवळ 19 या धावसंख्येवर. उमर खान स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा जो निर्धार पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॅकफुटला जात असताना फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. आणि या वेळेला काय कलेक्शन पाहायला मिळालं, वाह. तर भावेश पवार ॲब्सोल्युटली सुपर विकेट किपिंग पाहायला मिळते. आणि तेवढ्याच वेगाने, विजेच्या वेगाने फिकी केली होती. अखेरकार उमर खानला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. ला 3 सध्या आपण पाहू शकाल. 20 रन झालेत आतापर्यंत आणि 3 गडी बाद झालेत. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु विजेच्या वेगाने फिकी केली आणि जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. आणि तेवढीच विकेट किपिंग, ॲब्सोल्युटली सुपर अँड ब्रिलियंट. स्वर्गीय प्रशांत 11 रायगड टीम सध्या संघर्ष करत असताना पाहायला मिळते. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती बॅटरने, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये सुद्धा आपण पाहत आहेत सध्या चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. गोलंदाजाने गोलंदाजाची छाप जरूर सोडले गेले. अमय लाड प्रभावित मारे केलेत आतापर्यंत. तिखट गोलंदाजी सध्या होत असताना तिखट मारे केलेत. बॉल टप्पा पडल्यानंतर सध्या आपण पाहताय दीपेश माळी, अर्थातच दीपू माळीला आपण पाहू शकाल. मानकोलीचा ब्रँड, अगदी काय फिंगरचा वापर करत असताना, बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. पुन्हा एकदा काय जबरदस्त अप्रतिम ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजी पाहतच राहावीशी वाटेल अशा प्रकारचे जे टर्न प्राप्त झालेत, वळण घेणारे बॉल पाहायला मिळतात. आणि खरोखरच फलंदाजांना सध्या तरी चक्रावून सोडलंय. यावेळेला दीपू थांबणारा नाहीये. त्याच्या बॅटमधून मात्र या वेळेला खणखणीत षटकार सरळ बॉलला पाडवलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार, अप्रतिम पिकअप शॉट होता. सरळ बॉलला फेकून दिला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. 6 धावा, गुड शॉट. 3 षटकांचा एकंदरीत जर आपण पाहिलं तर या वेळेला आतापर्यंत चांगला खेळ होत असताना तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा झालेत. जागेवरून खेळलेत, वा स्टायलिश शॉट, तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मानकोलीचा ब्रँडेड षटकार, खडे स्ट्रोक खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावा या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 32 धावा झालेत. 76 धावांचा पाठलाग करताना
ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, प्युअर क्लास दाखवला यावेळेला. क्लासी शॉट होता. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा जवळजवळ 44 रनची आवश्यकता आहे. तीसला 3 सध्या आपण पाहू शकाल. वायू 11 पुनकोडे टीम थोडीशी संघर्ष करताना तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. स्वप्नीलजी नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 32ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर रिक्वायर्ड रन रेट 22चा पाहायला मिळतोय. 12 बॉल 44 रन. अरुण गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याकरिता, परंतु काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाले. दीपू माळीच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय होता असताना पाहायला मिळतोय. परंतु आता अरुणवर थोडासा दबाव असेल, परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन हे त्याचं ब्रीदवाक्य असेल. 12 बॉल 44 रन. अजून सुद्धा मॅच यावेळेला समाप्त झालेली नाहीये. टीव्ही ऑन ठेवा. मॅच ऑन झाले. सर बॅटचा वापर करत असताना आपण पाहतायत जयेशच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 33 या धावसंख्येवर दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु दीपू माळी स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना, कारण गेल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर जो कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतो, ते 2 बॉलवर 2 षटकार आले. अमय लाडच्या एक चांगल्या गोलंदाजाला जेव्हा षटकार येतात त्यावेळेला तो कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली वाढत असताना पाहायला मिळतो. कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तो आत्मविश्वास असावा क्रिकेटच्या खेळामध्ये. 33ला 3 सध्या आपण पाहतायत. 11 बॉल आणि 43 रन स्वर्गीय प्रशांत इलेव्हन रायगड टीमला विजयासाठी. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. अपील सर्व केली गेली, परंतु पंच त्या ठिकाणी सहमत नाही आहेत. इथून जर आपण पाहिलं तर भावेश पवार इस दर्शवत असताना आपण पाहत आहेत. एक्झॅक्टली मात्र बॉल परफेक्ट यावेळेला पायावर जाऊन आदळला का, त्यांचं म्हणणं होतं बॅटची एज लागली आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर अपील केल्यानंतर त्यानंतर आपण पाहतायत सहमत नाही आहेत अंपायर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता अरुण यादवने. सध्या जर आपण पाहिलं तर 33ला 3 आहेत. दुसरं बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 10 बॉलमध्ये 43 रन. इथून एक मोठा फटका आला तर कदाचित थोडंसं दडपण वाढण्याची दाट शक्यता आहे, परंतु ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय त्याचा कॉन्फिडन्स लेवल अप्रतिम पाहायला मिळतो. तो फलंदाजाला रीड करतोय, त्यानुसार तो गोलंदाजी करताना अप्रतिम बॉल डिलिव्हर केला होता. प्रिव्हियस बॉल. शॉट ऑफ लेन बॉल हुक केलं या बॉलला ऑन साईडला. फाईन खेळत असताना सरळ बॉल निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. गुड शॉट. 4 रन. शॉट ऑफ लेन बॉल होता ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला घेऊन काढलं. दीपू माळीच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतरचा बॉल बॅट हवेत फिरली होती. बॉल थोडासा खाली राहिला होता. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना अप्रतिम चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत अगदी ऑफस्टमच्या थोडंसं बाहेरून चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि सरळ बॉल विकेट किपर भावेश पवार यांच्या हातामध्ये निघून गेला. 8 बॉल 39 रन विजयासाठी स्वर्गीय प्रशांत 11 रायगड टीम. पहिला बॅचेज हलकीशी जरूर होती, डायरेक्ट हिट आणि यामध्ये तर माहिर आहे, बेताज आहे स्टंप तोडण्यामध्ये. काय अचूक थ्रो पाहायला मिळतो, निशाणा साध्य करतो. अनेक यष्ट्या मात्र तोडलेल्या आहेत भावेश पवार यांनी आणि त्यामध्ये तर इझिली पहा प्रेझेन्स ऑफ माइंड काय पाहायला मिळालं. यष्टी उद्ध्वस्त केली आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट. क्या बात आहे डीजे ऑपरेटर. चांगलं योग्य ठिकाणी योग्य ते गाणं सादर केलं. 7 बॉल 39 रनची आवश्यकता आहे. 37ला 4 चांगली गोलंदाजी. अरुण यादवचं कौतुक करावं लागेल. बॉल आपण पाहिला खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल आणि 38 रन बरोबर आता अर्ध्या धावसंख्येचा पल्ला पार करत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. योग्य ते ठिकाणी योग्य ते गोलंदाज वापरले गेले. कॅप्टन्सी सुद्धा चांगली असायला हवी आणि ते आतापर्यंत वायू 11 बनकडे या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. बॉल पाहिला तर शेवटचा ज्या पद्धतीने बॉल आहे वाईट एक्स्ट्रा रन खर्च झालेत. सध्या आपण पाहताय संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेले. 7 बॉल आणि 37 रन. 7 बॉल 37. हुक केले. या बॉलला बाउन्स मिळाला होता मात्र त्या बाउन्सचा पुरेपूर फायदा उचलत असताना आकाशच्या बॅटमधून येईल चौकार. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. आलेले तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. खारदांडा कोळीवाडा मैदान आणि 5वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं हर्ष अडसूळ यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. मयूर तरकारी, संदीप पोटे अँड ऑल टीमने खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पेशल थँक्स आपण पाहिलं तर पाहायला मिळतं ते 70-70 स्पोर्ट्स अँड शिवान स्पोर्ट्सच्या माध्यमातून वास्तव ग्रुप असेल कॉपरेट केलं आणि हे 70-70चं शोरूम आपण पाहतायत अस्मिता टेक्सटाईल पार्क कोणगाव भिवंडी. या 70-70 शोरूमला आपण डेफिनेटली भेट द्या. ब्रँडेड टी शर्ट्स सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीन. बॅट आपण पाहू शकाल. वेगवेगळे मात्र क्रिकेटचे इक्विपमेंट्स आपण पाहू शकतायत. या 70-70 शोरूमला अवश्य भेट द्या आणि मन पसंदीता ब्रँडेड जरूर आपण मात्र या साहित्य वापरू शकता. 43ला 4 सध्या 6 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस बॉल दीपू माळीच्या बॅटमधून कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. हार न मानणाऱ्यांपैकी एक खेळाडू आहे. नेव्हर गिव्ह अप. सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. वॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6. पाच बॉल आणि 27 रन. ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. काय बॅटिंग सुरू आहे. सुजल भोईरवर मात्र हे हल्ले बॉल केले जात आहेत. 33 रनची आवश्यकता असताना 2 तर षटकार आलेत. आता एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 55.
आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता. 4 बॉल 21 रन हे सामन्याचं समीकरण. पनवेलमध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास चालला तर या खेळाडूच्या नावावर 47 रन सुद्धा चेस करताना आपण पाहिलेत एकाच ओव्हरमध्ये. आणि तो पुन्हा एकदा मात्र इतिहास ताजा करेल का, तो रचेल का? कुवत आहे, क्षमता आहे, परंतु सुजल भोईर या गोलंदाजाकडे सुद्धा मात्र विकेट्स घेण्याची क्षमता आहे आणि डॉट बॉल टाकण्याची सुद्धा क्षमता आहे. त्यामुळे एक बेस्ट बॅटल रंगताना पाहायला मिळतं. आणि दीपू माळीचे 2 षटकार आलेत 8 बॉलमध्ये 28 रन. सध्या तो बॅटिंग करत असताना आता खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडले दीपू माळीच्या. 55ला 4, 4 बॉलमध्ये 21 रन. सुजल भोईर डॉट की षटकार. त्यावेळेला बॅटची एज घेत मात्र बॉल पाठीमागे निघून जाईल. नजमुल पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येणार नाहीये. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये आता 21 रनची आवश्यकता. ऑल डॉट आलाय सुजल भोईर. म्हणूनच मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे सुद्धा डॉट बॉल टाकण्याची क्षमता आहे. सुजल भोईर. दीपू माळी एका साईडला लढलाय आतापर्यंत वाघासारखा. बॉल आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर केलाय. दीपूला सुद्धा माहिती आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी. 2 षटकार आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना मला चांगली गोलंदाजी करायची आहे. लो फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार 6. 61 रन. 15 रनची आवश्यकता. आणि अशा प्रकारे मात्र या वेळेला जरूर लढला, परंतु इथे पराभूतच्या छायेत जावं लागलं. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या एकंदरीत 67 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच 8 धावेने यावेळेला पराभव स्वीकारावा लागला. चांगला फटका खेळला होता दीपेश माळी. दीपू माळी वेल प्लेड. परंतु यावेळेला थोडासा उशीर झाला आणि अशा प्रकारे ही मॅच समरी. भावेश पवार 43 रन नॉट आउट. नजमुलने सुपर बॅटिंग केली 24 रन त्याच्या साथीला. चांगली बॅटिंग करत असताना सूरज केने 4 वर बाद झाला. सनवेत 1 आणि इथून दीपू माळी 40 वर नॉट आउट खेळी